नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत। तर बाहीचं कटिंग म्हणजे बघा, जी कोपरापर्यंतची बाही असते तिचं आपण कटिंग बघणार आहोत आणि तेही कुठलेही माप न घेता अगदी परफेक्ट असं आपण कटिंग डायरेक्ट मापाच्या ब्लाऊजवरून शिकणार आहोत। मापाच्या ब्लाऊजवरून बाही कटिंग करायची जर असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण कुठेही स्किप करू नका, कारण खूप सोपी अशी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे। नवीन जर शिकत असाल तर ही पद्धत नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरणार आहे, कारण या पद्धत सरळ ब्लाऊजवरून मापे घ्यायची आहेत आणि पेपरवर टाकायची आहेत। खूप सोपी पद्धत आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत मनापासून पहा आणि जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी एक मापाचा ब्लाऊज घेतला आहे आणि त्यावरून आपण प्रत्येक माप घेत पेपरवर टाकणार आहोत। बघा, तर इथे बघा मी एक डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। बंद बाजू माझ्या साईडने आहे, या साईडने आपण ओपन बाजू आहे। तर चला आपण आता बाहीची उंची किती आहे ते बघूयात। लॉंग स्लीव्ज आहे म्हणजे कोपरापर्यंतची ही बाही आहे। तर बघा बाहीची, तर अशी बघा ही बाही इथे आपण घेतलेली आहे। तर बघा ही 11 इंचाची आपली स्लीव्ज आहे। तर 11 इंच मध्ये आपण 1 इंच मिळून आपण पेपरवर 12 इंच टाकणार आहोत। अस्तरची बाही आहे त्यामुळे आपण त्यामध्ये 1 इंच मिळवलेला आहे। तर 12 इंच पेपरवर मार्किंग करून घ्यायचं आहे। बघा, मार्किंग पुढे पण करून घ्यायचं आहे 12 इंचावर आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर बघा आता दुसरं मार्किंग दुसरं माप आपण कुठलं घेणार आहोत बघा। तर आपण दुसरं माप घेण्यासाठी बघा बाही अशी उलटी करून घ्यायची आहे, जेणेकरून परफेक्ट अशी मापे आपल्याला काढता येतात। कारण काय होतं, जर आपण सरळ बाजूकडून जर बाकीची मापे टाकली तर ती आपली म्हणजे फिटिंगला ते कमी जास्त होऊ शकतं, कारण असं ओपन करून घेतल्यानंतर परफेक्ट माप आपल्याला भेटतं। तर बघा आता आपण दंडघेराचं माप घेत आहोत। बघा, दंडघेरा आहे आपला 5.25 इंच। तर बघा 5.25 इंच आपण बॉटम साईडकडून टाकून घ्यायचं आहे। बघा, तर 5.25 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मार्जिन तुम्ही जे काही घेत असाल, कोणी 1.5 इंच घेत असेल, कोणी 2 इंच घेत असेल, तर मी 2 इंच शिलाई मार्जिन घेत असते म्हणून मी इथे 2 इंच घेतलेलं आहे एक्स्ट्रा। तर बघा आपली लॉंग स्लीव्ज आहे, जवळजवळ 11 इंचाची आहे आणि 10 इंचाच्या पुढे आपण किती कॅप हाईट घेत असतो। तर आपला चार्ट आहे, तो चार्ट तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर 10 इंचाच्या पुढे जर आपली बाहीची उंची असेल तर आपण कॅप हाईट 3.25 इंच घ्यायची आहे। बघा, 3.25 इंच, 3.25 किंवा 3 इंच पण आपण घेऊ शकतो। 3 इंच, तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करत आहे। बघा, 3 इंचावर तेच मार्किंग पुढे पण करायचं आहे, जेणेकरून आपली सरळ रेषेमध्ये सरळ रेषा आखून घ्यायची आहे त्यामधून। तर बघा आता दुसरं माप आपण कुठलं घेणार आहोत। आपण कॅप हाईटचं माप काढलं आहे। आता आपण जो काय आपला मुंडा राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे। बघा, तर पूर्ण मुंडा राऊंड नाही मोजायचा आहे, तर एका साईडचा आपण मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा। तर जिथे आपली फिटिंग आहे बघा काखेमध्ये, त्या फिटिंगपासून तर जिथे आपण शोल्डर जोडलेलं आहे बघा आपलं तिथपर्यंत, तर हे आहे 8.25 इंच। तर आपला मुंडा राऊंड किती आलेला आहे, 8.25 इंच। तर ते 8.25 इंच बघा कसं टाकायचं आहे, इथे उंचीच्या बाजूने इथे असा टेप ठेवायचा आहे आणि तिरकस असा 8.25 इंच या रेषेवर आपण असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यामधून अशी सरळ रेषा तिरकस अशी ही रेष आखून घ्यायची आहे। बघा, आणि या पॉईंटपासून आपलं जे आपण खाली
दंडघेराचे इथे शिलाई मार्जिन घेतलं आहे तेवढं शिलाई मार्जिन इथे पण घ्यायचं आहे. तर मी 2 इंच घेतलं आहे म्हणून इथे मी 2 इंच घेत आहे बघा. तर आता बघा, आता हे पॉईंट आपण असे जोडून घ्यायचं आहे. फिटिंग पॉईंट आहे बघा हा, आणि हे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आहे ते असं आपण जोडून घ्यायचं आहे. तर बघा, तर या तिरकस रेषेचा आपण मध्य काढायचा आहे. तर मध्य काढायची पण सोपी पद्धत आहे बघा. जर तुम्हाला जमत नसेल तर टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने, आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. पुन्हा काय करायचं आहे बघा, ही जी खालच्या बाजूची अर्धी रेषा आहे म्हणजे त्याचा पुन्हा आपण मध्य काढून घ्यायचा आहे. असा टेप फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा. आता बघा, या मध्यापासून अर्धा इंच वरती एक पॉईंट द्यायचा आहे, आणि या पॉईंटपासून पाव इंच खाली एक पॉईंट द्यायचा आहे बघा. आणि इथे बघा, इथे या साईडला आपण 1.5 इंच घेणार आहोत आपल्या मुंड्याला शेप देण्यासाठी. 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. आता बघा, आपण या पॉईंटपासून आणि या पॉईंटपासून आपण पाठीमागच्या मुंड्याचा आधी शेप देणार आहोत. अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा आपण हा शेप दिला आहे बघा. खूप छान असा हा शेप आपण इथे देऊन घेतलेला आहे. आणि इथे थोडंसं पाव इंच खाली असा आकार देऊन घ्यायचा आहे. पुन्हा आपण आता बघा, यापासून आता आपण आतील मुंड्याचा म्हणजे पुढचा जो मुंडा असतो त्याचा शेप देणार आहोत या पॉईंटमधून. आणि पुन्हा इथे पाव इंच जे आपण खाली अंतर घेतलेलं आहे बघा, त्या पॉईंटमधून अशा पद्धतीने शेप दिला आहे बघा आपण. अगदी परफेक्ट असं हे बाहीचं कटिंग आहे बघा. कुठले गणिती क्रिया फॉर्म्युला चार्ट इथे वापरला नाही, डायरेक्ट बाही या ब्लाऊजवरून आपण इथे मापे घेतली आहेत आणि पेपरवर टाकलेले आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया. आपण काय करणार आहोत, हा जो फ्रंट मुंडा आहे त्याचा असा आकार कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण फ्रंट मुंडा कट करून घेतलेला आहे बघा, तुम्ही पाहू शकता. तर बघा, इथे आपलं 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आहे. हे पहा, हा आपला दंडघेर आहे 4.25. इथे आपण कॅप हाईट घातलेली आहे 3 इंच. 3 इंच घेतलेली आहे. उंची आहे आपली 11 इंच. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे. लॉंग स्लीव्ज आहे. अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट असं बाही कटिंग करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. नवीन शिकणारे असाल तरी तुम्हाला ही पद्धत जमणार आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.